नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी गाईच्या शेणापासून जे गवऱ्या असतात त्याचं लिक्विड खत कसं बनवायचं हे सांगतो आहे आणि ते कधी द्यायचं काय नाही ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. आधी आपण ह्याला भिजत घातलेलं बघू शकता. मी ह्याच्यात आहे ना, हे पाणी दिसते ना तुम्हाला, हे काळं पाणी हे बघू शकता. हा कलर बघा, एकदम काळा कलर दिसत असेल तुम्हाला थोडासा. आणि ह्याच्यात बघू शकता तुम्ही ह्या गवऱ्याचे तुकडे दिसतात का, हे बघू शकता. हे असे गवऱ्याचे तुकडे आहेत. म्हणजे शेण आहे मी वाळवले असं डायरेक्ट. आणि काय वेळेला हे थापून पण ठेवतो आम्ही असं. ह्याला गवऱ्या म्हणतात, गोल आकार असतो याचा. थापून ठेवू शकतो. हे जवळजवळ आपण 2-2 वर्षे हे राहू शकतात अशा वाळवून ठेवल्यानंतर. आणि त्याचं आपल्याला एक खत बनवून चांगलं यूज करता येतं. हे बघू शकता पाणी, हे असं पाणी काळं झालं पाहिजे. तर हे आपण काय करायचं, असे गवरे असे तुकडे करायचे आणि ह्याच्यात असे ठेवून द्यायचे. हे पोवतात वर, असे पोवतात. तर ह्याच्यावर आपल्याला एखादं काहीतरी वजं वगैरे ठेवून द्यायचं जेणेकरून त्या भिजल्या पाहिजे. हे बघू शकता असं भिजल्या पाहिजे आत. आणि हे 24 तास बघू शकता कसं पाणी काळं, कसलं एक नंबर लिक्विड आहे हे. NPKचं प्रमाण आहे याच्यात आणि हे ऑर्गॅनिक आहे. हे तुम्ही डायरेक्ट असं घ्यायचं. आणि समजा आता हे माझं जास्वंद झाड आहे बघू शकता. पहिलं मी ह्यातला हे आता जास्वंदाचं झाड आहे, ह्याला मी जवळजवळ सकाळी आहे ना उठल्या पाणी दिलेलं आहे. आणि जवळजवळ मला 2 तास झालेले ह्याला पाणी देऊन. तर आणि 2 तासानंतर हे बघू शकता ही माती हे का, हे अशी होऊ द्यायची. आणि नंतर हे प्रमाण घ्यायचं आपण असा अंदाज की हे जे पाणी होतं आपण हे ह्याच्यात ओतल्यानंतर खाली वाहून नाही गेलं पाहिजे. हे बघू शकता असं प्रमाणात देऊ शकतो तुम्ही, जेणेकरून ते मधल्यामध्येच आटलं पाहिजे पाणी. हे असं देऊ शकता तुम्ही. हे बघू शकता गुलाबचं झाड आहे. याला आमच्या भागामध्ये चिनी गुलाब म्हणतात, काही ठिकाणी मोसरोज म्हणतात, प्रोटुलका म्हणतात. तर ह्याला पण हे खत सगळ्यात बेस्ट आहे गाईचं. आपण जे आता भिजवून ठेवलेलं आहे गौरी, त्याचं हे लिक्विड खत एकदम बेस्ट आहे ह्याच्यासाठी. आणि हे मार्च-एप्रिलमध्ये ह्याला फुलं चालू होतात. त्यावेळेला हे तुम्ही आहे ना आठवड्यातून एक वेळेस दिलं ना, बाकी तुम्हाला काही द्यायची गरज नाही. फक्त द्यायचं प्रमाण बघा. ह्याला पण मी पहिलं पाणी दिलेलं दिसते तुम्हाला वालावा, तर तुम्हाला दाखवतो माती. पहिलं पाणी द्यायचं तासभर. हे बघू शकता तर माती आहे हे गवळली आहे अशी. जरा माती पाणी देऊन एक तासभर थांबायचं, 1-2 तास. आणि नंतर हे लिक्विड वतायचं. पहिला वालावा निर्माण करायचा आणि हे लिक्विड असं वतताना आहे ना खाली नाही गेलं पाहिजे, त्यातच आटलं पाहिजे पाणी. अशा प्रमाणात पाणी देऊ शकता. डायरेक्ट पाणी तुम्ही हे 20 लिटरमध्ये बनवलेलं आहे मी. ह्याचं काही जास्त प्रमाण जरी झालं तरी काही होत नाही. ह्याच्यानं उलट झाडं तुमची एकदम चांगले. आणि हे दिल्यानंतर तुम्हाला एक 4 दिवसामध्ये रिझल्ट दाखवाल. अशी फुलं वगैरे यायला चालू होतील, ग्रोथ चांगली होईल. नत्र पुरत पोटॅशियमचं प्रमाण असतं याच्यात. हे ऑर्गॅनिक आहे आणि तुम्ही हे उन्हाळ्यात कधीही देऊ शकता. कारण उन्हाळ्यात केमिकल खतं देणं चांगलं नाही, जास्त करून झाडं जळतात. ऊन तर जास्त असला समजा. इथं बघा हे बघू शकता तुम्ही. ह्याला असं थोडंसं आपला अंदाज, आता ही माझी बारीक कुंडी आहे, ह्याला थोडंसं द्यायचं असं, खाली नाही पडू द्यायचं. बघितलं, छोटीशीच कुंडी आहे, खाली नाही पडू द्यायचं. आता इथं बघा मी ह्याला पण देतो असं थोडंसं द्यायचं, मधल्यामध्ये आटू द्यायचं पाणी. आणि हे तुम्ही 4-8 दिवसांनी एकदा जरी दिलं हे, तर तुम्ही बघू शकता रिझल्ट तुम्हाला समोर दिसेल. फुलं आणि त्याचे ग्रोथ, वाढ वगैरे, त्या झाडांचा तेजपणा, सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिसू शकतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. फक्त हे तुम्हाला 24 तास आहे ना भिजत ठेवायचं पाण्यामध्ये, हे लक्षात राहू द्या. 24 तास भिजून जेवढं जास्त दिवस याला भिजत ठेवचाल तेवढं तुमचं लिक्विड एकदम स्ट्रॉंग बनेल. आणि ह्याच्यात एक काम करायचं अजून. आता समजा हे लिक्विड बनवतो मी, ह्याच्यात एक काम केलेलं तुम्हाला सांगायचं विसरलो आहे, सांगतो. हे जी माझी बादली आहे 20 लिटरची आहे, बघू शकता तुम्ही. बकेट 20 लिटरचं बकेट आहे. आणि ह्याच्यात 1 कप गाईचं गौमूत्र टाकायचं. ताजं असू ना शिळं असू चालतं, दोन्ही पण. ते एकच कप टाकायचं एवढ्या 20 लिटरमध्ये. आणि बघू शकता तुम्ही झाडांची वाढ आणि फुलं. आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो मी. ह्याला जवळजवळ 8 दिवस दिलेलं आहे. हे बघू शकता फुलं आणि कळ्या बघू शकता तुम्ही, मोजू शकता कळ्या बघा, कळ्या किती आहेत. आणि फुलं पण बघा. लाईव्ह रिझल्ट आहे आपला हा, बघू शकता तुम्ही.
हे बघा किती कळ्याने आणि फुलांनी भरलेलं आहे. हे बघा अजून 8 दिवसात हे अख्खं फुलांनी गच्च भरून जाईल. हेच खत द्या तुम्ही. 8 दिवसाला द्या, तुम्हाला जमेल तर 15 दिवसाला द्या आणि 4 दिवसाला दिलं तरी चालेल, पण रोज नका देऊ. धन्यवाद मित्रांनो. आणि माझी माहिती तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.